नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे शेवंती पीक पाहत आहे. तर शेवंती पिकावरती दव धुकं बाधाड म्हणतोय आपण त्याला, जे दव बिंदू पडले त्याच्यानुसार करपा हा 100% येणार आहे. तर आता रिकटिंग केलेला माल आहे, तर याच्या आपल्याला आळी असेल करपा याच्यावरती कोणती फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळतील. त्यासाठी महत्त्वाचं पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी आळीसाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये प्रोक्लाम अर्धा ग्राम प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचे. त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी मावा राहणार आहे, म्हणून या ठिकाणी फॅन्डल या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचे, ते सुद्धा 1 ml प्रति लिटर. त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी करपा जास्त प्रमाणामध्ये राहील, कारण करपा राहणारच आहे, कारण दव बिंदू पडतायत, धुकं पडतंय. तर या ठिकाणी आपल्याला विजमा अर्थात बास्कोलाइड आणि पॅरास्ट्रोबिलिन मोलिक्युल आहे. पॅरास्ट्रोबिलिन जे स्ट्रोबिलिन मोलिक्युल गटामधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी 240 ग्राम प्रति एकर या पद्धतीमध्ये घ्यायचे. त्याचबरोबर ग्रेनरी चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, वाढ सुद्धा चांगली झाली पाहिजे, म्हणून त्यांचंच PI इंडस्ट्रीचं जे बायोविटा आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी घ्या. आणि विशेष म्हणजे जे असणारं स्टिकर आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरून घ्यायचे. चांगल्या पद्धतीची ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीने राहणार आहे. बायोविटामध्ये सीविड प्लस मायक्रोडोन असल्यामुळे दोन्ही पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये त्याची ग्रेनरी वगैरे राहणार आहे. तर या ठिकाणी हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फवारून घ्यायचे. रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. मी स्वतः आपल्या घरच्या शेतीमध्ये फवारीत असतो, वापरत असतो. रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. तर निश्चितच जे कोणी शेवंती उत्पादक शेतकरी असेल त्यांनी सुद्धा ही चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ही फवारणी करू शकता. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.